बोंधू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. खरातला भेटलेल्या नेत्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेचे नेते दीपक केसरकरांवरती निशाणा साधलाय. अशोक खरातला जवळपास 39 राजकीय नेते भेटलेत, मग माझंच नाव का घेताय असा सवाल दीपक केसरकरांनी केला होता. त्यावरती पलटवार करत सुषमा अंधारेंनी केसरकरांना त्या 39 राजकीय नेत्यांची नावं जाहीर करण्याचं थेट आव्हान दिलंय. तर अशोक खरात सोबत संबंध असल्याचं केसरकरांनी मान्य केल्याचं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय. शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो, सीएम साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो किंवा त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड. ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ते 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावरती आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी देखील हजेरी लावली होती. काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते. राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते देखील कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले. मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यामुळे हे वैर संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे. कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू. याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही. मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील. कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत. युद्धशास्त्राचे काही नियम असतात. युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं. महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं दिसतंय. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून देण्यास मदत केली असा आरोप गटनेते इब्रा पटेल यांनी केलेला आहे. तर जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी इब्रा पटेल यांच्यावरती स्वीकृत सदस्य प्रकरणामध्ये पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आधीच अस्तित्वासाठी लढत असलेल्या गटामध्ये राजकारण तापलेलं असून मतभेद हे समोर आले. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनामध्ये होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा आढावा हा जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांकडून घेणार आहेत. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेली ही पहिलीच आढावा बैठक आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं आज तुळजापूर इथं शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरती विशेष भर दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र त्याआधी ज्योतिबा डोंगरावरती परिते गावच्या तरुणांना झालेल्या मारहाणीमुळे गावातील नागरिक हे आक्रमक झालेत. भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेच्या ठिकाणी ठेवू नये यासाठी आज कोल्हापूरच्या दसरा चौक या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत परिते गावचे ग्रामस्थ हे मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं टेन्शन हे चांगलंच वाढलंय. चैत्र यात्रेच्या तोंडावरती मोर्चा काढू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. मात्र परिते गावचे नागरिक हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदुमिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम हे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास राज्य सरकारच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. मात्र खरंच हे काम तोपर्यंत पूर्ण होऊ शकेल का, हे काम नेमकं कुठपर्यंत आलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदुमिल इथं पुतळा बसवण्यात येणार आहे आणि त्या पुतळ्याचं काम दिल्ली जवळच्या गाझियाबाद इथं सुरू आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि त्यांचं शिष्टमंडळ सध्या हा पुतळा पाहायला आलेला आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व राज्यभरातले जिल्हाध्यक्ष आहेत, सामाजिक न्याय विभागाचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्यासोबत, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत, त्यांचे चिरंजीव देखील आहेत. ही सर्व मंडळी आज केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नेमकं काम कुठपर्यंत आलेलं आहे याचं पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. राम सुतार यांचे चिरंजीव देखील आपल्याला समोर दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या पुतळ्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये हे समोर आपल्याला जो दिसतोय तो ब्रांज धातूपासून बनवलेला बूट आहे आणि त्या बुटाच्या हा एक भाग जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये बुटाचा एक जो भाग होता तो पाठवण्यात आला होता आणि दुसरा बूट जो आहे तो तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. आता प्रत्यक्षात जेव्हा आपण या ठिकाणी आलेलो तर हे बाबासाहेबांच्या पॅन्टीचा जो भाग आहे, जो खालचा भाग आहे, जो आपण फोल्ड केलेला असतो त्या फोल्डचं हे काम चालू आहे. जी गती पाहिजे ती गतीच्या दृष्टिकोनातून काम चालू नाही. आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता की मला वाटत नाही की 2027ला पुतळ्याचं काम पूर्ण होईल म्हणून. सुतार यांचं म्हणणं असं आहे की हा जो रेट दिलेला आहे हा खूप कमी आणि शासनाने ह्या ज्या रेटची तफावत आहे त्या तफावतीनुसार खऱ्या अर्थाने त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो पुतळ्याचा ह्या ठिकाणी काम चालू आहे हे त्वरित आणि जास्त फास्ट होण्याची शक्यता आहे. पण शासनाच्या वतीने माझ्या वतीने मी शासनासाठी अशी विनंती करेन की जी तफावत आहे ती तफावत भरून देऊन त्याच्यानंतर मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर काम दिलं तर त्यांचं असं म्हणणं आलं की लवकरात लवकर आम्ही पुतळा तयार करू. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी दिल्ली, गाझियाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.